गुड मॉर्निंग ऑल द स्टुडंट. क्रॉप सायन्स पेपर नंबर 2 मधला जो आपला चॅप्टर चालू आहे तो आहे शुगर केन. तर शुगर केनच्या संदर्भात आपण या ठिकाणी माहिती बघत आहोत. तर आता आपण जो बघणार आहे ते आहे आज शेणखता संदर्भातली माहिती असेल. तर मॅन्युरिंग ह्या शब्दाचा अर्थ आहे शेणखत. या ठिकाणी लिहून घ्यायचं, मॅन्युरिंग ह्या शब्दाचा अर्थ आहे त्याच्यासाठी लागणारी शेणखते. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये काय म्हणलं की शुगर केन इज अ लॉंग ड्युरेशन अँड हेवी फीडर क्रॉप, दस मॅन्युरिंग रिक्वायरमेंट इज व्हेरी हाय. तर कसं आहे की खताची जी मात्रा असते, शेणखत जी लागत असते ते सर्वाधिक जास्त शुगर केनला किंवा उसाला जे शेणखत लागत असतं ते सर्वाधिक जास्त प्रमाणात असं या ठिकाणी लागत असतं. तर बघा किती लागत असतं शेणखत. तर द 25 to 50 टन्स FIM पर हेक्टर इज अप्लाय ड्युरिंग द प्रिपरेशन ऑफ लँड. तर आपल्याला शेणखत किती लागत असतं, जवळजवळ ते 25 ते 50 टन. FIN ह्या शब्दाचा अर्थ आहे फार्म यार्ड मॅन्युअर्स. तर जवळजवळ 25 ते 50 टन हेक्टरी, जवळ 25 ते 50 टन हेक्टरी एवढं आपल्याला या ठिकाणी म्हणजे 2.5 एकरामध्ये 50 टन या ठिकाणी शेणखत आपल्याला देणं गरजेचं आहे. द रिकमेंडेड डोस ऑफ फर्टिलायझर फॉर अडसाळी, प्रिसिजन आणि सुरू. तर बघा की फर्टिलायझर्स खतं कसे लागत असतात, तर खताची मात्रा किती लागत असते. तर टाईप ऑफ प्लॅन्टिंग, तर प्लॅन्टिंग आपण अडसाळी घेतलोय की प्रिसिजनल किंवा सुरू किंवा सीझनल. तर आपण कशा पद्धतीचं आपण या ठिकाणी किती महिन्याचं आपण पीक घेतो त्याच्यावरती किती खतं लागत असतील तर त्याचं मात्रा अवलंबून आहे. आपण कुठलं तर अडसाळी, समजा जर अडसाळी या ठिकाणचं आपण जर प्लॅन्टिंग घेत असेल अडसाळी, तर त्याच्यामध्ये बघा की टाईप ऑफ प्लॅन्टिंग अडसाळी असेल तर बघा तर ॲप्लिकेशन नायट्रोजन, फॉस्फरस म्हणजे स्फुरद आणि पोटॅश म्हणजे पालाश. तर नायट्रोजन, स्फुरद आणि पालाश, तर ह्याची खताची मात्रा कशी असेल बघा. तर टाईम ऑफ ॲप्लिकेशन नायट्रोजन हा चार्ट लक्षात घ्यायचा आहे. अडसाळी संदर्भातला जो चार्ट आहे तर त्याच्यामध्ये टाईम ऑफ ॲप्लिकेशन नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅश आणि त्याचं जे शेणखताची जी मात्रा असेल ती किती असेल 50 टन. तर बघा ॲट द टाईम ऑफ प्लॅन्टिंग, तर आपण ज्या वेळेस ऊसाचं या ठिकाणी आपण बेणं पेरलेलं असतं तर त्यावेळेस किती लागेल खतं. तर बघा 45 किलो नायट्रोजन, 85 किलो फॉस्फरस म्हणजे स्फुरद आणि 85 किलो पालाश अशा पद्धतीचं ॲट द टाईम ऑफ अ प्लॅन्टिंग ज्यावेळेस आपण या ठिकाणी लागवड केली असते त्यावेळेस. त्याच्यानंतर 6 ते 8 आठवड्यानंतर उरलेली बघा 6 ते 8 आठवड्यानंतर आपल्याला युरिया 180 किलो, तर याच्यामध्ये नायट्रोजनचं प्रमाण आहे ते 180 किलो नत्र या ठिकाणी त्याला लागत असतं. 180 किलो नत्र कधी 6 ते 8 आठवड्यानंतर. त्याच्यानंतर 8 ते 12 आठवड्यानंतर पुन्हा 45 किलोचं नत्र किंवा युरिया या ठिकाणी आपल्याला त्यांना लागत असतो. ठीक आहे. तर 8 ते 12 आठवड्यानंतर पुन्हा 45 किलो. त्याच्यानंतर 20 ते 24 आठवड्यानंतर 20 ते 24 आठवड्यानंतर जे आहे तर ह्याचा जो डोस आहे तो पूर्ण डोस देणं गरजेचं आहे. तर कसं 180 किलो नायट्रोजन, 85 किलो फॉस्फरस आणि 85 किलो पोटॅश म्हणजे 180 किलो नायट्रोजन म्हणजे नत्र, नंतर जे स्फुरद आहे ते 85 किलो आणि पोटॅश आहे ते 85 किलो. तर म्हणजे टोटल अडसाळीमध्ये 450 किलो नायट्रोजन, 170 किलो फॉस्फरस म्हणजे स्फुरद आणि 170 किलो पालाश अशा पद्धतीचा पूर्णपणे डोस या ठिकाणी लागत असतो. 450 किलो नायट्रोजन, 170 किलो या ठिकाणी आपण म्हणा की स्फुरद आणि 170 किलो पालाश असा पूर्णपणे अडसाळी प्लॅन्टिंगचा या ठिकाणी डोस लागत असतो. त्याच्यानंतर बघा सेकंड आहे ते आहे प्री सीझनल, हंगामपूर्व असं आपण त्याला मराठीमध्ये म्हटलं जातं की प्री सीझनल हंगामपूर्ण. तर ते 15 महिन्याचं लक्षात घ्या. अडसाळी आहे ते आहे 18 महिन्याचं आणि प्री सीझनल जे आहे ते 15 महिन्याच्या या ठिकाणी त्याचा पूर्णपणे ड्युरेशन कालावधी 15 महिन्याचा आहे. तर त्याचा जो चार्ट बघा त्याच्यामध्ये काय म्हटलं आहे ॲट द टाईम ऑफ प्लॅन्टिंग म्हणजे ज्यावेळेस आपण या ठिकाणी लागवड करत असतो तर त्यावेळेस लागवडीच्या वेळेस किती लागेल 35 किलो नायट्रोजन, 85 किलो फॉस्फरस आणि 85 किलो पोटॅश अशा पद्धतीचं ॲट द टाईम ऑफ प्लॅन्टिंग. आणि त्याला जे शेणखत लागत असते ते 35 टन प्रति हेक्टर. तर हे जे सगळं आहे ते
पूर्णपणे लक्षात घ्या की आपला जे क्रॉप सायन्समध्ये जी मात्रा केली जाते खताची कोणतीही मात्रा असेल तर ते हेक्टरी केली जाते. तर किती म्हणलं आहे 35 टन प्रति हेक्टर. हेक्टर म्हणजे 2.5 एकराचा 1 हेक्टर असतो. तर सगळी जी मात्रा केली जाते ते हेक्टरी केली जाते हे लक्षात ठेवायचं आहे. तर 35 किलो नायट्रोजन, 85 किलो फॉस्फरस आणि 85 किलो पोटॅश. त्याच्यानंतर 6 ते 8 आठवड्यानंतर हे आहे ते प्रिसिजनल म्हणजे आपण म्हणा की त्याच्यानंतर 6 ते 8 आठवड्यानंतर 140 किलो नायट्रोजन म्हणजे आपल्याला नत्र द्यायचं आहे. त्याच्यानंतर 8 ते 12 आठवड्यानंतर पुन्हा 35 किलो नत्र या ठिकाणी द्यायचं आहे. आणि ज्यावेळेस 20 ते 24 आठवडे म्हणजे बघा की 6 महिन्यानंतर, ठीक आहे, तर 6 महिन्यानंतर पुन्हा जो डोस द्यायचा आहे तो बघा 140 किलो नायट्रोजनचा म्हणजे नत्राचा डोस असेल, 85 किलो फॉस्फरसचा असेल आणि 85 किलो पोटॅशचा असेल. तर त्याच्यानंतर हंगाम पूर्वमध्ये पूर्णपणे जो डोस दिला जाईल त्याच्यामध्ये 350 किलो नत्र, 170 किलो स्फुरद आणि 170 किलो पालाश. तर हा असेल पूर्ण डोस, पूर्ण खताची मात्रा. तर ही कशा संदर्भात आहे बघा, तर हे जे आहे ते पूर्व हंगाम प्रिसिजनल जे की 15 महिन्याचं या ठिकाणी पीक आहे. त्याचा कालावधी पूर्णपणे आहे तो आहे 15 महिने. त्याच्यानंतर 3 नंबर बघा सुरू किंवा सीझनल, त्याला की आपण हंगामी म्हणू बघा. तर हंगामी तर टाईप ऑफ प्लांटिंग सुरू, तर हंगामी असेल ते पूर्णपणे 12 महिन्याचं या ठिकाणी त्याचा कालावधी असेल, पूर्णपणे 12 महिने. तर त्याच्यामध्ये बघा टाईम ऑफ ॲप्लिकेशनमध्ये काय म्हटलं आहे, ॲट द टाईम ऑफ प्लांटिंग. तर पेरणीच्या वेळी जी लागेल तर पेरणीच्या वेळीस किती असेल 25 किलो नत्र, 62 किलो स्फुरद आणि 62 किलो पालाश आणि त्याच्यासोबतच जवळजवळ 25 टन प्रति हेक्टर या ठिकाणी शेणखताची मात्रा या ठिकाणी लागेल. त्याच्यानंतर 6 ते 8 आठवड्यानंतर पुन्हा 100 किलो नत्र आपल्याला द्यायचं आहे. त्याच्यानंतर 8 ते 12 आठवड्यानंतर पुन्हा 25 किलो नत्र आपल्याला या ठिकाणी द्यायचं आहे. तर हे सगळं आहे ते हेक्टरी आहे बघा, हे लक्षात घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर 20 ते 24 आठवड्यानंतर पुन्हा 100 किलो नत्र, 63 किलो स्फुरद आणि 63 किलो पालाश. तर अशा पद्धतीचं हे असेल ते सीझनल म्हणजे हे असेल ते पूर्णपणे खताची मात्रा असेल. तर बघा पूर्णपणे काय म्हटलंय की अडसाळी जे असेल ते आपलं 18 महिन्याचे असेल अडसाळी. त्याच्यानंतर हंगामपूर्व ज्याला प्रिसिजनल इंग्लिशमध्ये म्हटलं जातं ते असेल 15 महिन्याचं. आणि सुरू म्हणजे हंगामी त्याला सीझनल सुद्धा म्हटलं जातं ते आहे 12 महिन्याचं. तर त्याच्यामध्ये एन म्हणजे नत्र नायट्रोजन, पी म्हणजे फॉस्फरस आणि फॉस्फरस म्हणजेच आपण मराठीमध्ये त्याला स्फुरद म्हणतो आणि के म्हणजे पोटॅशलाच आपण मराठीमध्ये पालाश असं म्हटलं जातं. तर हे आहे मॅन्युरिंग म्हणजे खताची मात्रा. तर त्याच्यामध्ये मॅन्युरिंग हे शब्दाचा अर्थ आहे शेणखत. तर हे आलं खताच्या मात्रेच्या संदर्भात. त्याच्यानंतर बघा पुढं इरिगेशन या शब्दाचा अर्थ आहे पाणी व्यवस्थापन. तर आपण इरिगेशन पाणी कशा पद्धतीचं देऊ, पाण्याचं व्यवस्थापन कशा पद्धतीचं देऊ, तर याच्या संदर्भातली इन्फॉर्मेशन बघा. तर काय म्हटलं आहे की पाणी व्यवस्थापन कसं असेल, ऑप्टिमम सप्लाय ऑफ वॉटर अकॉर्डिंग टू द स्टेज ऑफ ग्रोथ, सीझन, सॉइल टॉप इज अ व्हेरी इसेन्शियल फॉर शुगर केन. तर काय आपण म्हटलं जातं की आपल्या भागामध्ये आपण म्हणत असतो की ऊस जे आहे ते ऊस जे पीक आहे ते पूर्णपणे पाण्यावरती चालणारं पीक आहे. तर पाण्याचं व्यवस्थापन योग्य पद्धतीचं असणं गरजेचं आहे. तर कसं आहे तर आपण पाणी कशा पद्धतीने द्यायची गरज आहे, तर स्टेज ऑफ ग्रोथ, तर वाढीची अवस्था कोणती असेल, त्याचं सीझन म्हणजे बघा की पावसाळ्यामध्ये पाणी आपल्याला कमी द्यावं लागतं, उन्हाळ्यामध्ये पाणी जास्त द्यावं लागतं. तर सीझन कोणता आहे, पावसाळा आहे, उन्हाळा आहे का हिवाळा आहे, हे सीझन बघायचं. आणि त्यांचं सॉईल टाईप म्हणजे माती कशा प्रकारची असेल, हेवी सॉईल, लाईट सॉईल, मिडियम सॉईल. तर लाईट म्हणजे भुसभुशीत असलेली आणि हेवीमध्ये जी माती पूर्णपणे कठीण आहे तर त्याला हेवी सॉईल असं म्हटलं जातं. तर ती जड माती लागते म्हणजे आपल्याला ज्यावेळेस आपण प्लाविंग किंवा ट्रॅक्टरने आपण ज्यावेळेस त्याचं नांगरटी करत असतो तर त्यावेळेस नांगर करायला सुद्धा आपल्याला ठिकाणी कठीण परिस्थिती निर्माण होते, ती आली हेवी सॉईल. आणि जी भुसभुशीत जमीन असते त्याला लाईट सॉईल असं म्हटलं जातं. तर बघा इरिगेशन पाणी व्यवस्थापन कसं केलं जाईल, तर त्यावेळेस पाणी व्यवस्थापन करताना स्टेज ऑफ ग्रोथ म्हणजे वाढीची अवस्था कोणती आहे, सीझन म्हणजे या ठिकाणी सीझन कुठला आहे, त्याच्यानंतर सॉईल टाईप म्हणजे माती भुसभुशीत आहे का
किंवा मिडियम आहे, मध्यम आहे का, तर ह्या सगळ्या गोष्टीचा आपण विचार करून पाण्याचं व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. हेवी इरिगेशन रिझल्ट इन अ डिटोरेशन ऑफ सॉइल स्ट्रक्चर, साल्ट अक्युमुलेशन अँड वॉटर लॉगल कंडिशन अँड वेस्टेज ऑफ वॉटर. तर आपण जर पाण्याचं प्रमाण जर जास्तच ठेवलं तर त्याचं काय होत असतं, जी जमिनीची आणि आपल्या जी शेताची जी मात्रा आहे, मातीचं पूर्णपणे झीज या ठिकाणी होत असते. जर आपण जास्तच प्रमाणात पाणी दिलं तर मातीची झीज होऊन जाते. त्याच्यानंतर काय होत असतं, साल्ट अक्युमुलेशन म्हणजे शारपट, आपली जी जमीन आहे, आपलं जे क्षेत्र आहे ती पूर्णपणे शारपट होण्याची शक्यता आहे. आणि त्याच्यासोबतच वॉटर लॉगिंग कंडिशन म्हणजे पाण्यामध्ये या ठिकाणी चिखल जमा किंवा आपल्या क्षेत्रामध्ये चिखल होऊ शकतो किंवा पाणी एका ठिकाणीच जास्त गोठवून किंवा राहू शकतं. दलदल, त्याला आपण आपल्या मराठी भाषेमध्ये दलदल म्हणतो. तर जास्त प्रमाणात पाणी देणंसुद्धा चुकीचं आहे. त्याच्यामुळे आपलं जे क्षेत्र आहे ते पूर्णपणे शारपट होण्याची सुद्धा शक्यता नाकारता येत नाही. त्याच्यानंतर बघा 3 नंबर काय म्हटलं आहे, शॉर्टेज ऑफ वॉटर रिझल्ट इन अ स्टंटिंग ग्रोथ, पीट फॉर्मेशन इन अ केन अँड लो इल्ड. तर जर समजा पाण्याचं प्रमाणच या ठिकाणी जर आपण कमी केलं तर त्याचं काय होतं, स्टंटेड ग्रोथ, तर वाढ योग्य पद्धतीने होऊ शकत नाही. त्याच्यानंतर लो इल्ड, पीट फॉर्मेशन, तर जमीन या ठिकाणी त्याला काय म्हणतो, भेगा पडू शकतात. ठीक आहे, आपले जे ऊसाचे आहे ते योग्य पद्धतीने वाढ होऊ शकत नाही. त्याच्यानंतर आपल्या क्षेत्रामध्ये भेगा पडू शकतात आणि तसेच लो इल्ड म्हणजे उत्पन्नसुद्धा कमी असू शकतं. म्हणजे जास्त पाणी देणंसुद्धा धोकादायक आहे आणि पाण्याचं प्रमाण कमी करणंसुद्धा धोकादायक आहे. ठीक आहे, तर काय म्हटलं आहे, द टोटल वॉटर रिक्वायरमेंट व्हॅरीज अकॉर्डिंग टू द टाईप ऑफ क्रॉप. तर आपण जे पीक आहे ते पीक कधी घेतो आहे, तर अडसाळी आहे का, त्याच्यानंतर हंगामपूर्व आहे का किंवा सुरू आहे का, तर या सगळ्या गोष्टीवरती आपल्याला पाण्याचं व्यवस्थापन कसं करायचं आहे त्याच्यावरती अवलंबून असतं. तर काय म्हणलं आहे, इन जनरल नो इरिगेशन इज अप्लाइड ड्युरिंग रेनी सीझन एक्सेप्ट लॉंग ड्राय स्पील. जर समजा पावसाळी असेल तर पावसाळ्यामध्ये आपल्याला या ठिकाणी उसाला पाणी द्यायचं नाही. जर पावसानं बऱ्यापैकी जर दांडी मारली आणि पावसाळ्यामध्ये सुद्धा पाऊस जर व्यवस्थित वेळेवर नाही आला तरच आपण या ठिकाणी त्याला पाणी द्यायचं आहे. इन केस ऑफ हेवी सॉईल इट मे बी गिवन ॲट 10 days इन अ समर अँड 20 days इन अ विंटर. तर काय म्हटलं आहे, जर हेवी सॉईल असेल म्हणजे जड माती असेल तर त्याच्यामध्ये आपण 10 दिवसानंतर, उन्हाळ्यामध्ये प्रत्येक 10 दिवसानंतर आपल्याला ठिकाणी पाणी द्यायचं आहे आणि हिवाळ्यामध्ये 20 दिवसानंतर पाणी द्यायचं आहे. आणि इन लॉइड सॉईल म्हणजे भुसभुशीत जमीन असेल तर त्याच्यामध्ये 7 दिवसानंतर आपल्याला उन्हाळ्यामध्ये पाणी द्यायचं आहे आणि 15 दिवसानंतर हिवाळ्यामध्ये पाणी द्यायचं आहे. तर हिवाळ्यामध्ये आपण पाणी का कमी द्यायचं आहे, जास्त दिवस लागतात, तर हिवाळ्यामध्ये जे आहे तर पाणी जमिनीमध्ये बऱ्यापैकी राहू शकतं. पावसाळ्यामध्ये जर पाणी देण्याची अशी विशेष काळाची गरज नाही. हिवाळ्यामध्ये जर हेवी सॉईल असेल तर 20 दिवसानंतर द्यायचं आहे आणि जर लाईट सॉईल म्हणजे भुसभुशीत जमीन असेल तर हिवाळ्यामध्ये 15 दिवसानंतर पाणी द्यायचं आहे. आणि हीच केस काय असेल, उन्हाळ्यामध्ये हेवी सॉईलमध्ये 10 दिवसानंतर पाणी द्यायचं आहे आणि त्याच्यानंतर लाईट सॉईलमध्ये उन्हाळ्यामध्ये आपण 7 दिवसानंतर पाणी द्यायचं आहे. तर उन्हाळ्यामध्ये कमीच म्हणजे पूर्णपणे प्रत्येक आठवड्यातून पाणी देण्याची गरज राहते. का गरज राहते, तर उन्हाळ्यामध्ये बाष्पीभवन होत असतं आणि बाष्पीभवनामुळे पाण्याचं प्रमाण या ठिकाणी आपल्या क्षेत्रामध्ये कमी होत जात असतं. हे आलं इरिगेशन म्हणजे पाणी व्यवस्थापनाच्या संदर्भात. म्हणजे जास्त पाणी देणंसुद्धा जास्त धोकादायक आहे आणि पाण्याचं प्रमाण कमी असेल ते सुद्धा या ठिकाणी धोकादायक आहे. जास्त पाणी दिल्यानंतर शारपट आपली जमीन होण्याची शक्यता आहे. त्याच्यानंतर माती जी आहे ती मातीची झीज होण्याची शक्यता आहे, त्याला डिटोरेशन असं शब्द म्हटलं जातं. आणि जर शॉर्टेज म्हणजे पाण्याचं जर प्रमाणच कमी राहिलं तर त्याच्यामुळे वाढीवर परिणाम होऊ शकतो. त्याच्यानंतर आपल्या क्षेत्रामध्ये भेगा पडू शकतात आणि तिचं उत्पन्नसुद्धा कमी होऊ शकतं. तर हे ज्यावेळेस पाण्याचं प्रमाण कमी असेल अशा वेळेस होऊ शकतं. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट पार्ट म्हटलं की रोटेशन याचा अर्थ आहे पिकाची फेरपालट. तर बघा काय म्हटलंय, इन हेवी रेनफॉल एरिया शुगर केन इज रोटेटेड विथ राईस. तर समजा ज्या ठिकाणी जास्त पाऊस पडतो तर त्या ठिकाणी ऊस आणि त्याच्यानंतर राईस म्हणजे भात लागवड केली जाते. ऊस
आणि पुढच्या सीझनमध्ये भाताची लागवड केली जाते. आणि लो रेनफॉल एरिया शुगर केन इज रोटेटेड विथ कॉटन. तर आपल्या भागामध्ये आपण काय करत असतो की ऊस आहे तर ऊसाचं या ठिकाणी कापसासोबत या ठिकाणी रोटेशन करतो. म्हणजे पहिल्या सीझनमध्ये ऊस घेतला असेल आणि आपला जर ऊसाचा सीझन पूर्ण झाला तर त्याच्यानंतर आपण कापसाची लागवड या ठिकाणी करत असतो. शुगर केन इज रोटेटेड विथ कॉटन. त्याच्यानंतर बघा फॉर लॉंग रोटेशन पर्पज केन इज रोटेटेड विथ बनाना अँड टर्मरिक. तर समजा जर आपल्याला लॉंग रोटेशन करायचं असेल म्हणजे ही जी वरची राईस असेल किंवा राईस म्हणजे भात असेल त्याच्यानंतर कापूस असेल तर हे जे आहे ते 4 महिन्यामध्येच आपल्या या ठिकाणी पीक पूर्ण होत असतं. नंतर पुन्हा आपल्याला रोटेशन म्हणूनच फेरपालट म्हणून आपल्याला पुन्हा या ठिकाणी शुगर केन म्हणजे ऊस पुन्हा लावायची गरजेचं असतं. ठीक आहे. आणि समजा जर आपल्याला लॉंग रोटेशन घ्यायचं असेल, लॉंग रोटेशन म्हणजे त्याच्यामध्ये बराचसा कालावधी जावं असं आपल्याला वाटत असेल तर आपण बनानास म्हणजे केळी आणि टर्मरिक म्हणजे हळद, तर हळद किंवा केळीचे या ठिकाणी आपण फेरपालट म्हणून दुसरं पीक आहे ते हळद किंवा केळी घेऊ शकतो. त्याचं तर काय म्हटलं बघा की मूग, उडीद, सोयाबीन हे समजा प्री-सीझनल म्हणजे हंगामपूर्वमध्ये मूग, उडीद, सोयाबीन केलं असेल तर रोटेशनमधून पुन्हा समर ग्राउंडनट म्हणजे भुईमुगसुद्धा आपण करू शकतो. त्याच्यानंतर बघा कापूस, ऊस, नंतर ऊसाचंच या ठिकाणी खोडवा आणि त्याच्यानंतर भुईमुग असं सुद्धा आपण एका वर्षामध्ये असं रोटेशन करू शकतो. पूर्णपणे 2 वर्षामध्ये अशा पद्धतीचं रोटेशन फेरपालट करू शकतो. त्याच्यानंतर ओनियन म्हणजे कांदा, कोरिंडर म्हणजे कोथिंबीर, पोटॅटो म्हणजे बटाटा मे बी टेकन ॲज अ इंटरक्रॉप इन शुगर केन विच गिव्स ॲडिशनल इन्कम टू द फार्मर. तर बऱ्याच वेळा काय केलं जातं की ऊसाचं पीक ज्यावेळेस आपण लागवड करत असतो तर ऊसाच्या लागवडीच्या पिकामध्ये आंतरपीक म्हणून सुद्धा आपण या ठिकाणी कांदा लावू शकतो, कोरिंडर म्हणजे कोथिंबीर लावू शकतो किंवा पोटॅटो म्हणजे बटाटेसुद्धा आंतरपीक म्हणून या ठिकाणी त्याच्यामध्ये लावू शकत असतो. तर बघा की काय म्हटलंय हे आलं रोटेशन. रोटेशन या शब्दाचा अर्थ आहे पिकाची फेरपालट. तेव्हा पीक फेरपालट आपण अशा ठिकाणी असं म्हटलं गेलेलं आहे. तर लक्षात घ्या ज्यावेळेस आपण या ठिकाणी स्टडी करत असतो, ज्यावेळेस अभ्यास करत असतो त्यावेळेस त्याचं मराठी मिनिंग काय आहे हे सुद्धा आपण या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे. तर हे आलं पीक फेरपालट. तर त्याच्यामध्ये बघा की ज्या ठिकाणी पाऊस जास्त आहे त्याच्यावेळेस आपण राईस म्हणजे ज्याला की भात म्हणू तर भातासोबत आपण या ठिकाणी फेरपालट करू शकतो. आपल्या भागामध्ये आपण फेरपालट करताना कॉटन म्हणजे कापसासोबत फेरपालट करत असतो. जर आपल्याला जास्त कालावधीसाठीचं जर पिकामध्ये जर फेरपालट करायचं असेल तर आपण बनाना म्हणजे केळी किंवा टर्मरिक, तर सांगली भागामध्ये हळद या ठिकाणी लावली जाते. तर अशा पद्धतीची पिकाची फेरपालट केली जाते. त्याच्यात तर काय म्हणलं आहे की फॅक्टर डिसाइडिंग द मॅच्युरिटी ऑफ अ केन. तर आपण जे ऊस लावलेला आहे ते ऊस पूर्णपणे प्रौढ अवस्थेत किंवा मॅच्युअर झालेला आहे का, ऊस पूर्णपणे पिकलेला आहे का, मॅच्युअर झाला तर कशावरून करायचं. तर आपल्याला इतर जी फळं असतात ते फळाच्या रंगावरून आपल्याला कळून येतं की या ठिकाणी ते पिकलेलं आहे. परंतु ह्याच्या बाबतीमध्ये मॅच्युरिटी काय असेल, फॅक्टर डिसाइडिंग द मॅच्युरिटी ऑफ केन म्हणजे कोणकोणत्या गोष्टी आपल्याला करणं गरजेचं आहे तरच ऊस या ठिकाणी योग्य पद्धतीने उत्पन्न देणार आहे. तर काय म्हटलं आहे बघा, द मॅच्युरिटी ऑफ शुगर केन डिपेंड्स अपॉन द फॉलोइंग फॅक्टर. 1 नंबर काय, टेम्परेचर ड्युरिंग द ग्रोथ स्टेज. तर ज्यावेळेस वाढीचा योग्य पद्धतीचा कालावधी असतो त्यावेळेस टेम्परेचर म्हणजे तापमान कसं आहे याच्यावरती ऊसाची या ठिकाणी मॅच्युरिटी ठरत असते. त्याच्यानंतर टाईम ऑफ प्लॅन्टिंग. तर ज्यावेळेस आपण लागवड करत असतो तर लागवडीच्या कालावधी तर कधी आपण लागवड केलेला आहे त्याचा वेळ काय आहे त्याच्यावरती आपण त्याची मॅच्युरिटी ठरत असते. त्याच्यानंतर व्हरायटी कोणती आहे, व्हरायटी म्हणजे जात, तर जात कोणती आहे ऊसाची त्याच्यावरती त्याचा मॅच्युरिटीचा कालावधी ठरत असतो. त्याच्यानंतर ॲप्लिकेशन ऑफ मॅन्युअर अँड फर्टिलायझर्स. तर आपण खतं, शेणखत कशा पद्धतीचे दिलेले आहेत त्याच्यावरती त्या ऊसाची मॅच्युरिटी ठरत असते. त्याच्यानंतर इरिगेशन म्हणजे पाणी आपण त्याला कधी दिलेलं आहे त्याच्यावरती ऊसाची मॅच्युरिटी या ठिकाणी ठरत असते. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट पार्ट काय म्हटलं बघा, मॅच्युरिटी साईन ऑफ अ शुगर केन. मॅच्युरिटी साईन ऑफ अ शुगर केन म्हणजे शुगर कॅन आपलं जे ऊस आहे ते पूर्णपणे प्रौढ अवस्थेमध्ये म्हणजे काढणीसाठी कसं आलेलं आहे ह्याच्यावर कसं ओळखायचं त्याला मॅच्युरिटी साईन आपण म्हटलं जातं. तर ऊस काढणीसाठीचं लक्षणं काय असतील तर त्याला मॅच्युरिटी साईन असं म्हणलं जातं. तर 1 नंबर काय आहे
एक नंबर जनरली येलोविश कलर ऑफ अ होल क्रॉप. तर काय होत असतं, जे आपण ऊस घेतलेला आहे ते शक्यतो येलो म्हणजे पिवळ्या कलर या ठिकाणी ऊसाचा होत जात असतो. आपल्या शेताचा या ठिकाणी ऊसाचा जो रंग आहे तो पिवळा कलर होत असतो. त्याच्यानं काय म्हणले की सेसेशन ऑफ ग्रोथ, एमर्जन्सी ऑफ अ फ्लावर इन केस ऑफ फ्लावरिंग व्हरायटीज. तर काही ठिकाणी ऊसाच्या कांड्यावरती कांबे तयार होतात आणि त्याच्यावरती पांढऱ्या कलरची फ्लावर्स म्हणजे फुले लागतात. तर याचा अर्थ असं म्हणायचं की ऊस या ठिकाणी पूर्णपणे मॅच्युअर किंवा प्रौढ अवस्थेत आलेला आहे. त्याच्यानंतर स्वेलिंग ऑफ आय बर्ड, ऊसाचे जे डोळे आहेत तर ऊसाचे डोळे या ठिकाणी फुगत असतात, त्याला स्वेलिंग ऑफ आय बर्ड्स असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर 4 नंबर काय म्हणते बघा की मेटॅलिक साऊंड ऑफ केन वेन टॅप्ड विथ फिंगर नेल. तर ज्यावेळेस आपण हाताने या ठिकाणी त्याच्यावरती आवाज करत असतो त्यावेळेस मेटॅलिक साऊंड म्हणजे टक 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 असा आवाज येत असतो. ज्यावेळेस आपण हाताने त्याच्यावरती नखाच्या साह्याने आपण ज्यावेळेस त्याच्यावरती मारत असतो त्यावेळेस एक वेगळा आवाज येतो, त्याला मेटॅलिक साऊंड असं म्हटलं जातं. तर असा एक टक टक अशा पद्धतीचा जो आवाज येत असतो त्याला मेटॅलिक साऊंड. तर जसं साऊंड येत असेल अशा पद्धतीचा जर आवाज येत असेल तर आपण असं ओळखून जायचं की या ठिकाणी आपला जो ऊस आहे ते पूर्णपणे मॅच्युअर स्टेजला आलेला आहे. त्याच्यानंतर बघा पुढं काय म्हटलं आहे की ब्रेकिंग ऑफ केन ॲट नोड रिजन. तर बऱ्याच ठिकाणी काय होतं की ऊसाला मधून या ठिकाणी ब्रेक म्हणजे मधून तुटल्यासारखं होत असतं बघा. तर बऱ्याच ठिकाणी अशी ऊसामध्ये असलेला उभी रेग आपल्याला दिसून येत असते, तर त्याला ब्रेकिंग ऑफ साईड. नंतर स्वीटनेस ऑफ ज्यूस, ज्यावेळेस आपण ऊस खात असतो त्यावेळेस ऊस गोड लागत असतो, मग ह्याचा अर्थ ओळखायचं की ऊस पूर्णपणे आता आपला जे ऊसाचा आहे ते मॅच्युअर स्टेजला आलेला आहे. त्याच्यानंतर बघा तर सध्या सायंटिफिक जे आहे शास्त्रीय काय आहे तर शास्त्रीयमध्ये काय म्हटलं जातं की ब्रिक्स सॅक्रोमीटर किंवा हँड रिफ्रॅक्टोमीटर्स. तर हँड रिफ्रॅक्टोमीटर्स नावाचं एक इन्स्ट्रुमेंट आहे, त्या इन्स्ट्रुमेंटच्या सहाय्याने सुद्धा ऊसामध्ये जे आहे तर त्याच्यामध्ये काउंटिंग केलं जातं, रिडिंग घेतलं जातं. तर काय म्हणले तर जे रिडिंग आहे ते 21 ते 24 ब्रिक्स. तर हँड रिफ्रॅक्टोमीटर किंवा ब्रिक्स सॅक्रोमीटर या जे इन्स्ट्रुमेंट आहे त्या इन्स्ट्रुमेंटच्या सहाय्याने ज्यावेळेस रिडिंग घेतलं जातं आणि ते जर रिडिंग जवळजवळ 21 ते 24 ब्रिक्स एवढं जर ते रिडिंग आलं तर असं आपण समजून जायचं की जे आपला ऊस आहे हा पूर्णपणे मॅच्युअर स्टेजला आलेला आहे. तर बघा की पुन्हा इथं काय म्हटलं की टेस्टिंग ऑफ शुगर केन मॅच्युरिटी बाय हँड रेफ्रॅक्टोमीटर. तर हँड रेफ्रॅक्टोमीटर नावाचं जे इन्स्ट्रुमेंट आहे तर ते कशा पद्धतीने टेस्ट करायचं तर काय म्हटलं की तर ह्याच्या संदर्भात आपल्याला या ठिकाणी माहिती दिलेलं आहे. तर कसं टेस्ट करायचं आहे तर हँड रेफ्रॅक्टोमीटर रिडिंग इज अ शुअर टेस्ट ऑफ शुगर केन मॅच्युरिटी. तर ऊस पूर्णपणे प्रौढ अवस्थेत आलेला आहे का नाही हे शोधण्यासाठी हँड रिफ्रॅक्टोमीटर नावाचं जे इन्स्ट्रुमेंट आहे ते इन्स्ट्रुमेंट या ठिकाणी सर्वाधिक योग्य असणारं इन्स्ट्रुमेंट आहे हँड रिफ्रॅक्टोमीटर. तर बघा की हँड रिफ्रॅक्टोमीटरमध्ये काय म्हटलं गेलेलं आहे, इट डिटरमाइन द TSS इन अ ज्यूस. TSS म्हणजे टोटल सोल्युबल सॉलिड्स. तर त्याच्यामध्ये हँड रिफ्रॅक्टोमीटरमध्ये कायच ठरवलं जातं तर आपलं जे ज्यूस आहे ऊसाचा रस आहे त्याच्यामध्ये TSS किती आहे, त्याच्यामध्ये टोटल सोल्युबल सॉलिडचं प्रमाण किती आहे. तर हँड रिफ्रॅक्टोमीटरच्या सहाय्याने ठरवलं जातं. 3rd नंबर द मिडल पोर्शन ऑफ अ केन इज पंक्चर्ड अँड ड्रॉप द ज्यूस इज स्प्रेड ऑन द प्लेट ऑफ अ रिफ्रॅक्टोमीटर. काय केलं जातं तर जर ऊसाचा जो मधला जो पार्ट आहे तो मधला पार्ट या ठिकाणी काढला जातो त्याच्यामधून ऊसाचा रस बाहेर काढून त्या रिफ्रॅक्टोमीटरवरती रिडिंग घेतलं जातं. देन रिफ्रॅक्टोमीटर इज हेल्ड अगेन द लाईट अँड सी थ्रू द लेन्स. ठीक आहे, तर रिफ्रॅक्टोमीटरमध्ये त्याचं रिडिंग घेतलं जातं. अ फिल्म ऑफ ज्यूस ऑन अ प्लेट अपेअर अँड डिवाइड इंटू डार्क अँड लाईट हाल्स. तर इथं काय म्हटलं आहे की रिफ्रॅक्टोमीटरमध्ये कशा पद्धतीनं रिडिंग्स घेतलं जातं ह्याच्या संदर्भात माहिती आहे. तर तो ज्यूस पूर्णपणे रिफ्रॅक्टोमीटरच्या ऊसाचा रस आहे तो ऊसाचा रस रिफ्रॅक्टोमीटरच्या रिडिंगवरती घेतला जातो. त्याच्यानंतर त्याच्यावरती डार्क कलर आणि लाईट कलरच्या डार्क म्हणजे गडद किंवा लाईट ते त्याचे डिव्हिजन दिसत असतात आणि त्याच्यानंतर ऑब्झर्वेशन घेतलं जातं. ऑब्झर्व द पॉईंट ऑफ इंटरसेक्शन दिस हाल्प्स ऑन अ स्केल प्रोव्हाइडेड ऑन अ प्लेट रिसिप्ट नोट डाऊन द रिडिंग. तर त्याच्यानंतर रिडिंग घेतलं जातं. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे तर आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे
परीक्षे दृष्टीने काय महत्त्वाचं आहे, तर हँड रिफ्रॅक्टोमीटरचं जे रिडिंग आहे ते रिडिंग किती असतं, 21 ते 24 ब्रिक्स. 21 ते 24 ब्रिक्सचं जर त्याचं रिडिंग आलं, त्याचं जे एकक आहे ते आहे ब्रिक्सचं, तर 21 ते 24 ब्रिक्सचं जर रिडिंग आलं तर असं समजून जायचं की जे आपला ऊस आहे ते पूर्णपणे मॅच्युअर, पूर्णपणे या ठिकाणी काढणीच्या अवस्थेमध्ये पोचलेला आहे, असं आपण या ठिकाणी समजू शकतो. तर हे जे आहे हँड रेफ्रॅक्टोमीटरचं जे रिडिंग आहे ते रिडिंग या ठिकाणी आयडियल असं समजलं जातं. तर ह्याचा अर्थ असं समजून जायचं की या ठिकाणी आपला जो ऊस आहे ते पूर्णपणे मॅच्युअर झालेला आहे. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट जो पार्ट आहे, तर नेक्स्ट पार्ट काय म्हटलं गेलं आहे की हार्वेस्टिंग. हार्वेस्टिंग याचा अर्थ आहे काढणी. हार्वेस्टिंग म्हणजे काढणी. तर बघा की हार्वेस्टिंग कसं केलं जातं, ऊसाची काढणी कशी केली जाते किंवा ऊसाची तोडणी, ऊसाच्या बाबतीमध्ये आपण तोडणी म्हणू शकतो. तर ऊसाची तोडणी कशा पद्धतीने केली जाते बघा. Sugarcane crop should be harvested at a right stage of maturity because both early and delay harvesting result in a loss of quality of a final product. तर काय म्हटलं की शुगरकेन क्रॉप, आपलं जे ऊस आहे, तर ऊसाची जी आपण ज्यावेळेस तोडणी करत असतो तर योग्य वेळेमध्ये ऊसाची तोडणी करणं गरजेचं आहे. जर आपण तोडणी वेळेच्या अगोदर केली किंवा वेळेच्या नंतर केली तर त्याच्या गुणवत्तेवरती परिणाम होत असतो आणि त्याच्या उत्पन्नावरती सुद्धा परिणाम होत असतो. तर ऊसाची तोडणी करायची असते तर योग्य वेळेसच ऊसाची तोडणी आपल्याला या ठिकाणी करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर काय म्हटलंय, इरिगेशन इज विथहोल्ड फॉर अबाउट 10 to 15 days बिफोर हार्वेस्टिंग. तर ज्यावेळेस आपल्याला ऊसाची तोडणी करायची असते, ऊसाच्या तोडणी करण्याच्या पूर्वी आपण या ठिकाणी पाणी देणं पूर्णपणे थांबवायचं आहे. ज्यावेळेस ऊसाची तोडणी करायची असते तर ऊसाच्या तोडणीच्या पूर्वी आपल्याला पाणी देणं पूर्णपणे थांबवायचं आहे. म्हणजे किती, 10 ते 15 दिवस अगोदर कसल्याही प्रकारचं पाणी द्यायचं नाही. त्याचं तर काय म्हटलं आहे, 3 नंबर, द केन इज हार्वेस्टेड बाय गिव्हिंग स्लॅन्टिंग कट ॲट अ ग्राउंड लेवल बाय केन नाईफ हार्वेस्टर. तर बघा आपल्यामध्ये कोयता असतो, तर कोयत्याच्या साहाय्याने आपण खालून या ठिकाणी कट ऊसाच्या मुळाच्या थोडंसं वरून या ठिकाणी आपण योग्य कट या ठिकाणी घेतला जातो. कशाने, कोयत्याच्या साहाय्याने. त्याचं तर काय म्हटलं आहे, इट इज डन स्लाइटली डिफर इफ रोटोनिंग इज नॉट केप्ट. जर आपल्याला खोडवा घ्यायचा नसेल तर आपण थोडंसं खालून डीपमधून म्हणजे मुळाच्या थोडंसं वरती आपण या ठिकाणी आपण कोयत्याने आपण छाटणी करायची आहे. इट इज डन स्लाइटली डिफर इफ रतून इज नॉट टू बी केप्ट. जर आपण खोडवा घ्यायचा नसेल तर अजून या ठिकाणी खोलवर आपण ऊसाचं तोडणी करायची आहे. द केन इज देन स्ट्रिप्ड ऑफ ड्राय लिव्स अँड रूट्स. तर काय म्हटलं आहे, तर आपण जो ऊस आहे ते ऊस त्याचा पालापाचोळा बाजूला काढून त्याच्यानंतर त्याचं जे मुळं आहे ते बाजूला काढून या ठिकाणी आपण ऊस साईडला काढायचा आहे, म्हणजे त्याला तोडणी करायची आहे. द इमॅच्युअर स्टॉफ पोर्शन इज कट ऑफ अलॉंग 2 to 3 nodes. तर वरचा जो भाग असतो तो वास्तविकता इनमॅच्युअर असतो, म्हणजे पूर्णपणे प्रौढ झालेला नसतो. तर त्याच्यामध्ये 2 ते 3 डोळं किंवा त्या ठिकाणी कटिंग करायचं आहे. स्मॉल बंडल ऑफ अ केन आर मेड विथ हेल्प ऑफ लिव्ह स्कॉफ आणि ट्रान्सपोर्ट ॲट क्रशर. तर त्याच्यानंतर त्याचं जे ऊसाचे मुळं आहे तर ऊसाच्या मुळ्या या ठिकाणी आपल्याला योग्य पद्धतीने बांधायच्या आहे. आणि त्याच्यानंतर शेवटच्या याच्यामध्ये आपल्याला जो ऊस आहे तो क्रशरला म्हणजे आपल्याला कारखान्यावरती ट्रान्सफर करायचा आहे. त्याच्यानंतर बघा, इट शुड बी क्रशड विदिन 24 hours आफ्टर हार्वेस्टिंग टू अवॉइड रिव्हर्जन ऑफ अ सुक्रज इंटू ग्लुकोज. तर काय म्हटलं, हा प्रश्न परीक्षेला MPSCच्या या ठिकाणी मी साईडला लिहून ठेवलं आहे की MPSCच्या परीक्षेला हा प्रश्न येऊन गेलेला आहे. तर त्याच्यामध्ये काय म्हटलं गेलं आहे की 24 तासाच्या ऊसाची एकदा तोडणी झाल्यानंतर 24 तासाच्या आत या ठिकाणी त्याची गाळप होणं गरजेचं आहे. ऊसाच्या तोडणीनंतर 24 तासाच्या आत या ठिकाणी ऊसाची गाळप किंवा गाळणी होणं गरजेचं आहे. जर असं झालं नाही तर त्याच्या साखरेच्या प्रमाणावरती त्याचा परिणाम होऊ शकतो किंवा योग्य पद्धतीची साखर आपल्याला या ठिकाणी बाहेर निघू शकत नाही. साखरेच्या तुलनेवरती किंवा रिकवरीवरती त्याचा परिणाम होत असतो. म्हणजे 24 तासामध्ये ऊसाची तोडणी झाल्यानंतर 24 तासामध्येच ऊस या ठिकाणी फॅक्टरीपर्यंत पोहोचून या ठिकाणी गाळणी होणं गरजेचं आहे.
त्याच्यानंतर बघा खाली इल्ड. इल्ड या शब्दाचा अर्थ आहे उत्पन्न. तर ऊसाचं उत्पन्न किती आहे, तर ॲव्हरेज इल्ड ऑफ सुरू. तर सुरू म्हणजे सीझनल. तर सीझनलच्या या ठिकाणी जी उत्पन्न आहे ते 100 टन प्रति हेक्टर. 100 टन प्रति हेक्टर म्हणजे एका हेक्टरला 2.5 एकरामध्ये 100 टन आहे सुरूच्या बाबतीमध्ये. त्याच्यानंतर प्रिसिजनल म्हणजे हंगामपूर्व ह्याच्यामध्ये जे उत्पन्न आहे ते 120 टन प्रति हेक्टर आहे. आणि त्याच्यानंतर अडसाळीमध्ये जवळजवळ जे आपण उत्पन्न घेतलं जातं तर 150 टन प्रति हेक्टर. 150 टन प्रति हेक्टर या ठिकाणी अडसाळीमध्ये ऊसाचं उत्पन्न या ठिकाणी घेतलं जातं. तर हे आहे इल्ड. तर सुरूमध्ये सर्वाधिक कमी तर मध्ये उत्पन्न आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे ते आहे प्रिसिजनल. प्रिसिजनल म्हणजे हंगामपूर्वमध्ये उत्पन्न घेतलं जातं. आणि त्याच्यानंतर 3 नंबर म्हणजे अडसाळीमध्ये 3 नंबरला या ठिकाणी सर्वाधिक जास्त उत्पन्न जे आहे ते अडसाळीमध्ये. कारण अडसाळी असतानाच 18 महिन्याचं आपण पीक आहे आणि जे सुरू आहे ते सुरू असतानाच 12 महिन्याचं पीक आहे. तर हे लक्षात घ्यायचं आहे कशा पद्धतीचं ऊसाचं उत्पन्न या ठिकाणी आपण घेतलं जातं. तर हे आहे ऊसाच्या संदर्भातले हार्वेस्टिंग म्हणजे तोडणीच्या वेळची परिस्थिती. तर कशा पद्धती तोडणी केली जाईल बघा. तर हे नंतर हँड रेफ्रॅक्टोमीटरमध्ये त्याचं जे रिडिंग आहे ते 21 ते 24 असं हँड रेफ्रॅक्टोमीटरमध्ये रिडिंग येणं गरजेचं आहे. तर हे आलं ऊस पिकासंदर्भातली विशिष्ट माहिती.